first important question under administrative law, I said delegated legislation. त्या delegated legislation मध्ये सब delegation आणि delegate is non potest delegate, हे legal maxim. These are the three questions. Then I covered red light theory and green light theory. These are the next two important questions. Now the next important, a very important question is principles of natural justice. नॅचरल जस्टिसचे प्रिन्सिपल्स काय आहेत? व्हॉट आर द प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस? सो नॅचरल जस्टिस म्हणजे काय? नॅचरल जस्टिस म्हणजे जसा देवाचा न्याय हा विदाऊट बायस असतो, कुठलाही प्रकारचं भेदभाव नसतो देवाच्या न्यायामध्ये, तसाच न्याय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनलनी करावा, हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल काय आहे, that we'll be doing in the next video, but here we are going to see what are the main important principles of natural justice. So natural justice मध्ये सगळ्यात पहिला, नॅचरल जस्टिस म्हणजे काय? कुठल्याही लीगल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये ज्या वेळेला फेअरनेस येतो, त्या ज्या वेळेला क्लॅरिटी असते, दॅट इज कॉल्ड ॲज नॅचरल जस्टिस. म्हणजेच काय, जे पण इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांना अनफेअरली ट्रीट करून चालणार नाही. त्यांना ट्रीटमेंट देताना किंवा न्याय देताना जे पण बेसिक रूल्स आहेत ते बेसिक रूल्स फॉलो केलेच पाहिजे. आता त्याच्यामध्ये फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, ऑडी ऑल्ट्रम पार्टम. व्हॉट इज मिनिंग ऑफ ऑडी ऑल्ट्रम पार्टम? ऑडी ऑल्ट्रम, AUDIALTERAM PARTEM, ऑडी ऑल्ट्रम पार्टम. It means that everyone should be given a fair chance to present their side of the case before a decision is made. नुसतं प्लेंटिफनी येऊन कंप्लेंट केली त्या बेसिसवर डिफेंडंटला शिक्षा देऊ शकत नाही. एव्हरीवन शुड बी गिवन अ फेअर चान्स. ओके, नो वन शुड बी जज और पनिश without giving an opportunity to speak and explain his side. I am the plaintiff, I have given my side, but the opposite person, the defendant, should also be given an equal opportunity to speak and explain themselves. Now here example I'll give you. If a student आहे, एका स्टुडंटला आपण अक्यूज केलं आहे, एका स्टुडंटनी अक्यूज केलं ऑफ चीटिंग इन अन एक्झाम, the school must give the student a chance to explain his side before deciding a punishment. A student cannot be suspended without being heard. सो ऑडी ऑल्ट्रम पार्टम मतलब हिअर द बोथ साईड. ज्या वेळेला गॉडनी पण ॲडम आणि ईव जे फर्स्ट ह्युमन बीइंग जे आलेले या पृथ्वीवर, त्यांना पण अपॉर्च्युनिटी दिलेली की त्यांना त्यांच्या बाजूनी काय बोलायचं आहे. तो सेम वे हिअर प्लेंटिफ अँड डिफेंडंट शुड बी गिवन इक्वल चान्स टू प्रेझेंट देमसेल्फ अँड टू प्रूव्ह दॅट हाऊ ईच ऑफ देम इज करेक्ट. नो वन शुड बी पनिश विदाउट गिविंग अन अपॉर्च्युनिटी टू एक्सप्लेन देअर साईड. त्याच्यानंतर येतो आपल्याला नेमो, NE, सेकंड प्रिन्सिपल येतो नेमो, NEMO, नेमो, डिबेट, DEBET, जुडेक्स, JUDEX, इन, इन, नेमो डिबेट जुडेक्स इन प्रोप्रिया, PROPRIA, प्रोप्रिया कॉजा, CAUSA. हे एक लीगल टर्म आहे विच कम्स फॉर शॉर्ट नोट ऑल्सो. नेमो डिबेट जुडेक्स इन प्रोप्रिया कॉजा म्हणजेच no man can be judged in his own cause. I go to a book exhibition. For example, a lady goes for a book exhibition and she gives first prize to her own daughter who is also participating in that exhibition or in that competition. So what has she done? She is biased. So nemo debet judex in propria causa's meaning आहे no man can be judged in his own cause, and it means that the person who is making a decision, he must be a neutral person, he must be an impartial person, और कोई भी उसका पर्सनल इंटरेस्ट उसमें इन्वॉल्व नहीं होना चाहिए. फॉर एक्झाम्पल, इन अ वर्क प्लेस डिस्प्यूट, जर वर्क प्लेस डिस्प्यूट आहे, अ मॅनेजर इज अ फ्रेंड विथ वन ऑफ द एम्प्लॉईज इन्वॉल्व, they should not make a final decision as this could lead to a bias. Is that clear? So first वाला आहे ऑडी ऑल्ट्रम पार्टम, second principle is nemo debet judex in propria causa, and third principle is the speaking order, a very important one, speaking order. The order should speak for itself. Means what?
The decision which is given should be based on facts, should be based on evidences which are presented during hearing. कोही कुठल्याही प्रकारचे अझम्पशन्स नको आहेत किंवा कुठल्याही प्रकारचे एक्सटर्नल फॅक्टर्स नको आहेत. सो वॉट एव्हर जज इज देअर, हिज ऑर्डर शुड बी अ स्पीकिंग ऑर्डर. वाय आय हॅव गिवन टू पनिशमेंट टू दिस पर्सन? That is only because of based on the evidences presented, witness testimony, physical evidence, and it should not be on the base of personal opinions किंवा बाहेरच्या प्रेशरवर ते नसलं पाहिजे. So that is called as speaking order.